या पुढच्या भागात. ही काय पहिलीच वेळ होती का याआधीही त्यांनी रात्रीच्या वेळी त्या जिन्याचं दार उघडलं होतं? कशासाठी? त्या स्वतः वर अंधारात गेल्या होत्या का आणखी कोणी वरून खाली आलं होतं? कोणत्या किंवा कोणाच्या मानसिक दबावाखाली त्या तिकडे गेल्या होत्या हा आणखी अस्वस्थ करणारा प्रश्न होता. बाई, पण परत येणार आहात ना? अहो, परत तर यायलाच हवं. मी काय तिकडे कायमची थोडीच राहणार आहे? संक्रमण प्रकरण 4 पुढे चालू. विमलाबाई, हे पैसे घ्या. रिक्षा भाड्याला लागतील. आणखी कोणाची देणी घेणी असतील तर तीही मिटवून टाका. मागे काही लफडी ठेवू नका. माझ्या हातातून पैसे घेऊन त्या घाईघाईनं निघून गेल्या. होम हेल्थला फोन करून मी त्यांना कळवलं की त्यांनी पाठवलेल्या बाईंना मी कामावर ठेवून घेतलंय. खरोखरच अर्ध्या तासाच्या आत विमलाबाई परत आल्या. त्यांच्या हातात पत्र्याची एक लहानशी पेटी होती आणि एक कापडी पिशवी होती. मनात एक खिन्न विचार आला. या पेटी पिशवीत या बाईंचा सगळा संसार सामावलाय, पण निदान त्यांचा चेहरा तरी समाधानी दिसत होता. उन्हात वणवण भटकताना एखादी लहानशी झाडाची नाहीतर भिंतीची सावलीही म्हणजे देवाची कृपाच वाटते. विमलाबाईंना मी बाहेरच्या खोलीतच बसवून घेतलं. समोर टीव्ही सुरू होता, तो बंद केला. त्या समोरच्या खुर्चीत अगदी अवघडल्यासारख्या बसल्या होत्या. साहजिकच आहे, त्यांना आतापर्यंत एखाद्या नोकराणीसारखी दुय्यम वागणूकच दिली गेली असणार. हा बुजरेपणा कमी व्हायला काही दिवस लागणारच. विमलाबाई, मी म्हणाले, काही गोष्टी नीट समजून घ्या. तुम्ही इथे पगारावर काम करीत आहात, तरीही नोकर नाही आहात. मला कोणाच्या तरी सहवासाची आवश्यकता होती, ती तुम्ही पुरी करायची. तुम्हाला घरातली एक खोली देणार आहे. काम नसेल तेव्हा तुम्ही तिथे खुशाल विश्रांती घेऊ शकता. घरात सगळीकडे तुम्ही मोकळेपणाने वावरू शकता. वाटलं तर खोलीत बसू शकता, हवं असलं तर पेपर वाचू शकता, टीव्हीही पाहू शकता. कधी कधी संध्याकाळची मी 3-3 तास बाहेर असते. तुमच्यावरच घर सोपवून जाणार आहे. क्षणभर मनात विचार आला, ज्या बाईंची आपल्याला खऱ्या अर्थानं काहीही माहीत नाही, तिच्यावर असा एकदम आंधळा विश्वास टाकणं योग्य आहे का? समजा ती वाईट स्वभावाची निघाली. एखाद्या साथीदाराच्या, कदाचित तिच्या मुलाच्याही मदतीनं तिने माझ्या पैसे अडके दागिने यांच्यावर डल्ला मारला तर? पण त्याच क्षणी मनातली खोलवरची एक जाणीव आता प्रथमच उघड्यावर आली. मनातली एक निरीच्छ अनासक्ती. माझ्या आसपासची दौलत, संपत्ती हे काय मी माझ्या निढळाच्या घामातून थोडंच मिळवलं होतं? मीच काय, आमच्या घराण्यातल्या कोणीतरी यासाठी रक्ताचा घाम केला होता का? समजा खरोखर त्यातल्या 5-25 हजार, 2-4 लाख यांच्यावर डल्ला पडला, मी काय त्यासाठी धाय मोकलून रडणार होते? जे माझं नव्हतंच ते गमावल्याचं दुःख का? आमच्यात आणखी काही बोलणं होण्याआधीच कामगारांचा तो मुकादम खोलीच्या दाराशी आला. बाई, येता का जरा? त्यानं विचारलं. त्याच्या मागोमाग मी मागच्या खोलीत गेले. त्या लोकांनी काम अगदी चोखपणे पार पाडलं होतं. अगदी माझ्या मनात होतं तसंच. जिन्याच्या डावीकडे कठडा होता. त्याच्या आतल्या बाजूनं पार वरपर्यंत पोचणाऱ्या लाकडी पार्टिशननं तो भाग पार बंद करून टाकला होता. समोर खालपासून वरपर्यंत दोन्ही बाजूंनी 2 चौरस धिटे होते. त्यांच्यात दार बसवलं होतं आणि दाराच्या वरचा भाग पार अगदी वरच्या सिलिंगपर्यंत लाकडी पार्टिशननं बंद करून टाकला होता. बाई, दार आत उघडणारं बसवलंय, म्हणजे उघडं असलं तरी ते आत दोन्ही बाजूंना टेकेल. दाराला बाहेरून बोल्ट आहे आणि शिवाय कुलूप घालण्याचीही सोय आहे. लाकडाला रंग द्यायचा आहे का? त्याचं अजून काही ठरवलं नाहीये. ठीक आहे, कळवलं तर आमची माणसं 2 दिवसात ते काम करून जातील. आत्ताचं आमचं काम झालंय. मी जिन्याचं दार ओढून घेतलं आणि कडी सरकवली. मनाला एकदम केवढी सुरक्षितता वाटली. मागाहून मी जरा विचार केला तेव्हा ध्यानात आलं, ही सुरक्षिततेची भावना फसवीच होती. पण माणूस नेहमी चिन्हांना, संकेतांनाच महत्त्व देत आलेला आहे. त्यानं कंपनीचा छापील फॉर्म पुढे केला. वरच्या भागात कामाचं स्वरूप लिहिलेलं होतं. खालच्या भागात ऑर्डर दिल्याप्रमाणे काम व्यवस्थित झालंय अशी ओळ होती आणि तिच्या खाली
सहीसाठी रेषा होती. मी तिथे सही केली. बिलाचं काय? आता आमचा रिपोर्ट जाईल, मग तुमच्याकडे बिल येईल, तो म्हणाला. त्याच्याबरोबर आलेले सर्वजण एव्हाना सामान आवरून जायच्या तयारीनं जमलेच होते. ठीक आहे, मी म्हणाले. काम छान केलंत आणि वेळेत केलंत. एका मागोमाग एक करत ते सर्व निघून गेले. मागे त्यांनी एवढासाही कचरा किंवा काही ठेवलं नव्हतं. संध्याकाळ झाली. खालच्या मजल्यावर सर्वत्र दिवे लागले. विमलाबाईंना घेऊन मी स्वयंपाकघरात गेले. एकेका वस्तूची जागा दाखवली. विमलाबाई, सकाळी मी कुकर लावला होता पण जेवण केलंच नाही. कुकरमध्ये भात आहे, वरण आहे. वरणाला फोडणी द्या. फ्रीजमध्ये मिरच्या, कोथिंबीर, टमाटे सर्व काही आहे. काकड्या पण आहेत. एखादी कोशिंबीर करा. मी बाहेरच्या खोलीत आहे. काही लागलं तर विचारायला या. 8च्या सुमाराला आपण जेवण घेऊ. मी बाहेरच्या खोलीत येऊन बसले. टीव्ही सुरू केला. टीव्हीवर त्या रटाळ कौटुंबिक मालिका दाखवल्या जात होत्या. लक्ष गुंतवून ठेवण्यासारखं त्यांच्यात काहीही नव्हतं. कधीच नसायचं. इतके दिवस ती काच पडद्यावरची हालती बोलती माणसं म्हणजे एक प्रकारची फसवी सोबतच वाटत असे. पण आता या विमलाबाई घरात आल्या होत्या. आता त्यांची गरज भासत नव्हती. मी स्वतःच्या परिस्थितीवर विचार करू लागले. सकाळी त्या सिनियर सिटीजन रिसॉर्टमध्ये तो भीतीदायक देखावा पाहिला आणि मी लगोलग धावाधाव करून काही उपाय योजले होते. वर जाणारा जिना बंद करून टाकणं, सोबतीसाठी विमलाबाईंसारख्या बाईला घरात आणणं. पण मुख्य प्रश्नाचा मी विचारच केला नव्हता. होनपांच्या घरात मी बाहेरून आले होते. माझा त्यांचा काही रक्ताचा संबंध नव्हता. मग तरीही मी त्या दातेरी भीतीचक्रात का सापडले होते? आणि प्रश्न समोर येताच त्याचं उत्तरही लगोलग समोर आलं. कारण मी होनपांच्या संपत्तीचा उपभोग घेत होते आणि ती संपत्ती डागाळलेली होती. थोडकी नाही, संपूर्ण 50 वर्ष मी त्या संपत्तीचा उपभोग घेत होते. सुरुवातीला मी त्या बाबतीत संपूर्ण अज्ञानी होते. पण अज्ञान ही काही सबब होऊ शकत नाही. विजेच्या एखाद्या जिवंत तारेस अज्ञानानं अजाणतेपणे स्पर्श झाला तरी शॉक हा बसणारच. मग काय या संपत्तीचं मी दान करणार होते? गोरगरिबांना, दीनदुबळ्या गरजूंना, उपेक्षितांना वाटणार होते? हा लाच देण्याचाच एक प्रकार नव्हता का? ज्यांच्यावर पूर्वी कधी काळी अन्याय झाला होता ते वखवकलेले आत्मे अशा क्षुल्लक क्रियांनी शांत होणार होते? दिवसभर काळा बाजार करणाऱ्यानं संध्याकाळी देवाची अगदी महापूजा बांधली तरी काय त्याच्या पापाचं क्षालन होणार होतं? ती केवळ आत्मवंचनाच होती. नाही, मला तो मार्ग उपलब्ध नव्हता. पण तरीही एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. माझ्यावर काही मर्यादितच प्रभाव पडत होता. पण मग त्यामागे काय त्या महाराजांच्या शब्दाप्रमाणे करत असलेली सकाळ संध्याकाळची देवपूजा होती? कदाचित मनात विश्वास आणि त्यामुळे बळ प्राप्त होत असेलही. पण त्याहीपेक्षा महत्वाची होती माझी विरक्त अनासक्ती. खरोखरच मला त्या संपत्तीचं आकर्षण नव्हतं. त्या दुष्कृत्यांचे डाग माझ्यावर उडाले होते हे खरं होतं. पण मी स्वतः त्या पापकर्दमात लोळले नव्हते. त्या संपत्तीचा वापर आणखी कमी केला तर कदाचित माझा बचाव जास्त प्रभावीपणे होईल. कदाचित. पण हे घरदार सोडून तर मी कुठे जाऊ शकत नव्हते ना. या वयात आणि या दिवसात मी अन्यत्र कुठे राहणार? शेवटी हा अन्न, वस्त्र, निवारा तर स्वीकारावाच लागणार होता. तरीही समजा काही मार्गानं मी थोडं द्रव्यार्जन केलं तर? काय करणं मला शक्य होतं ज्यात केवळ माझ्याच बुद्धीचा, माझ्याच अंगच्या गुणांचा वापर होऊ शकत होता? एकाएकी मनात ती कल्पना आली. 5 ते 7 वर्षाच्या वयातल्या मुलांसाठी मी शिकवणीचा एखादा क्लास सुरू केला तर? ते तर माझ्या आवाक्यातलं खासच होतं ना. त्या वाडेकरांचाच काहीतरी सल्ला घ्यायला हवा. आणि काम कसं झालं ते पाहण्यासाठी ते सकाळी येणारच होते. खरोखर सकाळी 9च्या सुमाराला वाडेकर आले. जिन्याच्या दाराचं काम पाहून त्यांचं समाधान झालंसं दिसलं. ते जायला निघाले तेव्हा मी त्यांना माझ्या मनातली कल्पना सांगितली. जरासे हसत पण साशंक आवाजात ते म्हणाले, वहिनी, अहो, या वयात तुम्हालाही दगदग सोसणार आहे का? अगदी 10च मुलांना प्रवेश द्यायचं ठरवलं तरी त्यांचा गलबलाट, धांगडधिंगा. तुम्ही अगदी शांत वातावरणात राहिलेल्या. नीट विचार करा आधी. माझ्या मनावर कामाची जी सक्ती होती ती त्यांना कोणत्या शब्दात सांगणार? तेवढ्यात विमलाबाई चहा घेऊन आल्या. मीच म्हणाले,
वाडेकर तुमच्या सूचनेप्रमाणे काल फोन केले होते. त्यांच्यापैकी होम हेल्थ नावाच्या संस्थेमार्फत या विमलाबाई कालपासून इथे आल्या आहेत. चहाचा कप हातात घेता घेता वाडेकर म्हणाले, वा, म्हणजे तुमचे दोन्ही प्रश्न अगदी लगोलग सुटले की. छान. तुमची क्लासची कल्पना जर पक्की असली तर मग काय करायला हवं ते मी सुचवतो. 101 हँडबिलं, जाहिराती छापून घ्यायच्या आणि माणसांकरवी आसपासच्या घरातून, कॉलनीतून वगैरे वाटायच्या. वर्षाचे शेवटचे 2-2.5 महिने आहेत. याच वेळी पालकांना जाग येते आणि मग मुलांच्या यशासाठी त्यांची धावपळ सुरू होते. मग मला वाटतं प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. पहिली दुसरीचं मराठी, गणित मला जमेल अशी माझी खात्री आहे. प्रयत्न जरूर करून पाहावा. ठीक आहे. या तुमच्या जिन्याच्या कामाचं बिल येईल. आपण तातडीनं काम करून घेतलंय तेव्हा आकडा जरा जास्त असेल. नाही नाही, बिलाचा काही प्रश्न नाही. आल्या आल्या मी चेक देऊन टाकीन. तुमची खूपच मदत झाली वाडेकर. अहो, हा साधा शेजार धर्म आहे. आणखी काही गरज पडली तर अगदी अवश्य कळवा. अगदी खरंच सांगतो. हे हँडबिलांचं आजच पाहतो. 3-4 दिवसात कोणी कोणी सकाळचे चौकशीसाठी यायला लागतील तेव्हा तेव्हा त्यांना काय सांगायचं ते मनाशी ठरवून ठेवा. वाडेकर गेले. किती चांगला माणूस, मनाशी विचार केला. त्यांनी दिलेल्या सूचना योग्यच होत्या. मुलांची मला सवय नव्हती ही गोष्ट खरी होती, पण त्यांच्या वावरानं, हसण्या ओरडण्यानं त्रासच होईल असं धरून चालण्यात काय अर्थ होता. या घरात गेल्या 50 वर्षात लहान मुलाच्या हसण्या रडण्याचा आवाजच निघाला नव्हता. कदाचित तो अनोखा अनुभव मला आकर्षक सुद्धा वाटेल. जी खोली विमलाबाई वापरत असत, म्हणजे वाड्यात आल्यानंतर उजव्या बाजूची पहिली खोली, तिथेच मुलांना बसवायचं मी ठरवलं. 10 आले तर एकच क्लास, जास्त आले तर 2 बॅच. पहिली सकाळी 8 ते 8:45, दुसरी 9 ते 9:15. सोमवार ते शनिवार, आठवड्यातले 6 दिवस. त्यांना बसायला सतरंजी हवी होती, अर्थात वरच्या मजल्यावर असणारच. पण मी वर जाणार नव्हते. विमलाबाईंनाही पाठवणार नव्हते. एवढंच काय, कामवाल्या बाईलाही पाठवणार नव्हते. एकदा डॉक्टर वर गेले होते आणि घामाघूम होऊन धावत पळत खाली आले होते. मला तेवढं पुरेसं होतं. मग खालच्याच मजल्यावर दोरव्याचं एक जाजम सापडलं. ती सोय झाली होती. आठवड्याभरानं मुलामुलींचे आईवडील चौकशीसाठी यायला लागले. मुलांच्या अभ्यासाची त्यांना काळजी उघड दिसत होती, पण पैसे टाकून सर्व काही घेण्याची त्यांना सवय झाली होती. मराठी, गणिताचे दरमहा 100 रुपये द्यायला ते अगदी आनंदाने तयार झाले. शेवटी 17 मुलांनी प्रत्यक्षात हजेरी लावली. आधी 9, मागवून 8 अशी विभागणी केली. अर्थात शिक्षिकेच्या पारंपरिक कल्पनेला माझं वय आणि रूप पार छेद देत होतं आणि माझ्या मनात त्या लहानग्यांबद्दल खरोखरच एक जिव्हाळा होता. सुरुवातीस ती मुलं चाचरत होती, दबल्यासारखी वागत होती, पण 3-4 दिवसातच त्यांची भीड चेपली आणि त्यांच्यातला नैसर्गिक खेळकरपणा उघड्यावर आला. खरं तर त्यांचा अभ्यास किती सोपा होता, पण त्यांच्या मनातच हे गणित, व्याकरण याबद्दल अशी काही भीती बसली होती की सांगता सोय नाही. एखादी गोष्ट न समजणं हा काही गुन्हा नाही, पण त्यालाच ती मुलं भीत होती. साध्या साध्या उदाहरणांनी नियम स्पष्ट केला की त्यांना किती चटकन समजत होतं. लवकरच त्यांच्यात आणि माझ्यात मैत्रीचा, विश्वासाचा, जवळजवळ प्रेमाचाच एक बंध निर्माण झाला. मला मनाशी नवल वाटत होतं. इतकी वर्ष आपण नुसता घर बसेपणा केला, हे आधी का नाही सुचलं? अर्थात यांनी विरोध केला असताच. घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता ना. एवढ्या मोठ्या घरची बाई शिकवण्या करणार? छे. माझ्या मनावरचा ताण कमी झाला. मनातला एकाकीपणा गेला. आपण कोणासाठी तरी काहीतरी करतो आहोत, हीच गोष्ट मनाला आनंद देत होती. हा आनंद खरोखर निस्वार्थी होता. मनात पैशांचा, कमाईचा काही विचार नव्हता आणि त्या बालमनाची माझ्याबद्दलची आपुलकी, तिचंही महत्त्व काय कमी होतं का? कारणं काहीही असोत, ते 2-2.5 महिने किती सुखात, आनंदाने, झपाट्याने गेले. आयुष्याला पुन्हा एकदा उभारी येत असल्याची जाणीव मनात होत होती. पण त्या नादात मी एका गोष्टीकडे दुर्लक्षच केलं होतं. विमलाबाई. सकाळभर मी या मुलांच्या व्यापात असायचे. जेवण झालं की 1-2 तास तरी पडून असायचे. संध्याकाळी बहुतेक कुठेतरी जायचं असायचंच. विमलाबाई आता घरात रुळल्या होत्या.
भाजी, बाजार, हाट सर्व काही त्या पाहत होत्या आणि डोळ्यात जसा एक ब्लाइंड स्पॉट असतो, तसा त्यांच्या बाबतीत निर्माण झाला होता. त्यांचा घरात सर्वत्र वावर होता, पण मी माझ्याच व्यापात गुंतले होते आणि एका रात्री हे आत्मसंतुष्टतेचं कवच खळखळत फुटलं. एकदा झोप लागली की मग पहाटेपर्यंत मला जाग येत नाही. पण शरीर धर्म, त्याच्यावर कोणाचं कधी नियंत्रण असतं का? झोप लागून 1.5-2 तास होतात न होतात तोच मला जाग आली. 11:15 वाजले होते. बाथरूमला जाण्यासाठी उठावंच लागलं. माझ्या बेडरूमच्या दाराबाहेरच बाथरूम होती. तिथेच वरच्या मजल्याकडे जाणारा जिनाही होता. वाड्याचा इंच इतका परिचित होता की अंधारातही वावरणं शक्य होतं. मी खोलीचं दार उघडलं. तशीच बाथरूमकडे जाणार होते, पण दारातच होते तशीच हबकून उभी राहिले. वर जाणाऱ्या जिन्याच्या दारापाशी कोणीतरी उभं होतं. अंग एसटीवरून सहज लक्षात आलं, या विमलाबाईच आहेत. पण त्या आत्ताच्या वेळी आणि इथे काय करत होत्या? मी खरं तर त्यांना तेच विचारणार होते, पण शब्द ओठांवरच थिजले. विमलाबाईंचा उजवा हात हळूहळू दाराच्या कडीकडे जात होता. त्या ते दार उघडणार होत्या का? कशासाठी? कोणासाठी? मागच्या सर्व आठवणी एखाद्या धबधब्यासारख्या घोंगावत आल्या. विमलाबाई! मी ओरडले. त्या दचकून इकडे तिकडे पाहायला लागल्या. पुढे होऊन मी खोलीतला दिवा लावला. त्या लख्ख प्रकाशात मला दिसलं, विमलाबाई गोंधळल्यासारख्या जागच्या जागीच उभ्या होत्या. आसपास पाहत होत्या. त्यांच्या वागण्यात अपराधीपणाचा अंशही नव्हता. मग खरा प्रकार माझ्या ध्यानात आला. त्या झोपेतच इथपर्यंत चालत आल्या होत्या. आपण कोठे आहोत, काय करतो आहोत याचं त्यांना काहीही भान नव्हतं. विमलाबाई, जाग्या झालात का? हो हो, झाले जागे बाई, पण मी इथे कशी आले समजलंच नाही. होतं असं कधी कधी. जा, तुमच्या खोलीत जाऊन झोपा. आज्ञाधारकपणे त्या वळल्या आणि त्यांच्या खोलीत गेल्या. यावेळी मी इथे अगदी योगायोगानं हजर झाले होते म्हणून तो प्रकार मला दिसला होता. पण ही काय पहिलीच वेळ होती का? याआधीही त्यांनी रात्रीच्या वेळी त्या जिन्याचं दार उघडलं होतं. कशासाठी? त्या स्वतः वर अंधारात गेल्या होत्या का आणखी कोणी वरून खाली आलं होतं? मनात येणारी प्रत्येक कल्पनाच मनाचा थरकाप उडवणारी होती. ज्यावेळी ते दार लावून घेतलं तेव्हाच त्याला कुलूप लावून टाकायला हवं होतं, पण त्यावेळी आळस केला होता आणि आता फार उशीर झाला होता. कदाचित विमलाबाईंची दाराकडे दार उघडण्यासाठी जायची ही पहिलीच वेळ असेलही. कोणत्या किंवा कोणाच्या मानसिक दबावाखाली त्या तिकडे गेल्या होत्या हा आणखी अस्वस्थ करणारा प्रश्न होता. पण जे एकदा झालं ते पुन्हा होऊ शकतं, जे मुळात व्हायलाच नको होतं. आता या विमलाबाईंना घरात राहू देणं चुकीचं होतं. मी काय त्यांच्यावर 24 तास थोडीच नजर ठेवू शकणार होते? आणि माझ्या बाहेरच्या कार्यक्रमांचं काय? आणि मी बाहेर गेले की त्यांना सारं घर मोकळंच की? नाही, त्यांना घरात राहू देणंच अयोग्य होतं. एक अप्रिय निर्णय, पण मी तो लगोलग घेतला. मग खोलीत येऊन कॉटवर आडवी झाले खरी, पण मला नाही वाटत पुढची सर्व रात्र शांत झोप लागली असं. सारखी दचकून जाग येत होती. बाहेर काही आवाज येतो का याचा सारखा कानोसा घेत होते आणि मग जरा वेळानं पुन्हा आडवी होत होते. सकाळी चहाच्या वेळीच मी हा विषय काढला. विमलाबाई, काल मला मुंबईच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. त्यांच्या यजमानांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलंय आणि त्या अगदी एकट्या आहेत. त्यांच्याकडे सोबतीसाठी म्हणून जावं लागणार आहे. किती दिवस राहावं लागेल काही सांगता येत नाही, तेव्हा सध्या तरी तुम्हाला एक प्रकारची सक्तीची रजाच द्यावी लागणार आहे. त्यांचा चेहरा एकाएकी पडला. का नाही पडणार? गेले काही महिने त्या अगदी समाधानानं इथे राहत होत्या. कितीतरी वर्षात मिळाली नव्हती अशी एक स्वस्थता त्यांच्या मनाला लाभली होती आणि मलाही ते खूपच जड जाणार होतं. सर्व काही त्यांच्यावर सोपवायची सवयच झाली होती, पण हे करणं अगदी आवश्यकच होतं. माझ्या आणि त्यांच्या, विशेषतः त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं. कारण यावर काल रात्री मी बराच वेळ विचार मंथन केलं होतं. या घरात त्या 4-5 महिने राहिल्या होत्या. त्या अन्न निवाऱ्याचं ऋण
त्यांच्या डोक्यावर होतं आणि जो कोणी या शापित ऐश्वर्याचा आस्वाद घेईल त्याला त्याची किंमत मोजावी लागत होती. या विमलाबाई आपोआपच त्या भारणीखाली आल्या होत्या. केवळ माझ्या सोयीसाठी त्यांना इथे राहू देणं हा त्यांच्यावर घोर अन्याय झाला असता. कदाचित माझ्या साऱ्या कल्पना अतिरंजित चुकीच्याही असतील, पण ही तर विषयाची परीक्षाच घेणं होतं आणि काही अकरीत झालंच तर मी मला स्वतःला क्षमा कशी करू शकणार? पुढचा एक क्षण तरी मनाला शांतता लाभेल का? विमलाबाई, मला माहीत आहे हे फार अचानक झालंय, पण माझा काही इलाज नाही. मी तुम्हाला या साऱ्या महिन्याचा पगार देणारच आहे. शिवाय आणखी एका महिन्याचा पगारही देईन. केवळ कायदेशीर म्हणून नाही तर तुम्हाला मदत म्हणून. म्हणजे आता काही दिवस तरी तुम्हाला कामाच्या शोधाची धावाधाव करावी लागणार नाही. बाई, पण परत येणार आहात ना? अहो, परत तर यायलाच हवं. मी काय तिकडे कायमची थोडीच राहणार आहे. पण काही दिवस राहावं लागणार हे नक्की. तेव्हा घर बंद करूनच जायला हवं, नाही का? एक सांगून ठेवते, परत आल्या आल्या तुमच्या त्या होम हेल्थला अगदी लागलीच फोन करणार आहे तुमच्या चौकशीसाठी. समजलं? अर्थात माझा निर्णय अंतिम होता. सकाळी 9:30लाच विमलाबाई घर सोडून गेल्या. जशा आल्या होत्या तशाच, हातात एक पिशवी आणि पत्र्याची ट्रंक.